जर 16 पैकी 13 टॉपर एका सेंटरवरचे आणि ज्यांना 8 मार्क भेटताय 200 पैकी पीएमसीच्या परीक्षेत, ते 12 दिवसाच्या आतच एमएमआरडीच्या परीक्षेत 200 पैकी 200 घेत आहेत. आणि अशी एक केस नाही ना, एक केस असली असती तर समजू शकलो असतो. इतक्या लोकांना कसं काय हे होतंय, याची चौकशी झाली पाहिजे, ज्युडिशियल इन्क्वायरी. त्यामुळे आम्ही कुठेही नाही म्हणत की सगळ्यांची जरी एक्झामिनेशन घ्या, आधी चौकशी करा, चौकशी बसवा. ते जे सेंटर आहे जिथं 16 पैकी 13 टॉपर्स आहेत, त्या सेंटरमध्ये अशी काय जादू आहे याची चौकशी करा. आणि 12 दिवसात या मुलांनी कोणता असा जादुई अभ्यास केलाय त्याची चौकशी करा. तू आम्हाला सांगा एकदा, आम्ही तुमचा अभ्यास करतो ना 12 दिवसांमध्ये. जादुई सेंटरचे काय पुरावे आहेत का तुमच्याकडे की तिथं कॉपी? सर एक मिनिट मला वाटतं हे काम ना मीडियाने केलं पाहिजे. या मुलांनी अभ्यास करायचा का? एक मिनिट ऐकून घ्या. या मुलांनी अभ्यास करायचे, आंदोलनं करायचे, नंतर निवेदनावर निवेदन द्यायचे. जे काम मीडियाचे, जे काम प्रशासनाचे, ते तुम्ही कधी करणार? आरोप करणं काम आहे का? नाही सर, तुम्ही पुरावा देऊन आरोप केला प्रत्येक पाहिजे. एक्झामला एक मिनिट. एक मिनिट सर, पीएमसी मध्ये आम्ही पुरावा दिला आहे काय? आम्ही म्हणतो तुम्ही जा सेंटरवर. आम्ही मुद्दा उठवलाय. आणि पुराव्याचं सर, आहे ना पुरावा? या मुलांकडून तुम्ही अपेक्षा काय करताय? यांनी आपला अभ्यास सोडून, आपले काम धंदे सोडून इन्व्हेस्टिगेशन करायचं. एक काम करू ना, ईडी सीबीआय जी इतक्या वेळ बिझी असती दुसऱ्या पार्ट्या तोडण्यात, त्यांना बंद करून टाकू आपण. त्यांचं काम काय राहिलं मग? जर पुरावे याच लोकांना गोळा करायचे, त्यांचं काम काय? आमच्याकडे पीएमसीचा पुरावा पण आहे सर. हा पुरावा आहे. हा फोटो काढलाय एक्झाम सेंटरमध्ये बसून एक्झाम देत असताना एका मुलाने हा फोटो काढलेला आहे मोबाईलमध्ये. आता एक्झाम सेंटरला तर मोबाईल अलाव नाहीये, मग हा फोटो आला कुठून त्या मुलाकडे? आणि हे काही एआय जनरेटेड फोटो नाहीये, हा ओरिजिनल फोटो आहे. हा आणि याची चौकशी ऑलरेडी झालेली. याच परीक्षेच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली. एक मेल आयडी सुद्धा देण्यात आलाय. तक्रार काय सांगा मला, आता काय मागणी? सांगा तुमच्या काय मागण्या? सर ज्युडिशियल इन्क्वायरीचं यांचं म्हणणं आहे. पीएमसीला असं आम्हाला रोहितदादा पवारांनी या जे एमएमआरडीचं बोलताय यासाठी त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली. एक मेल आयडी देण्यात आला तक्रारीसाठी. सर याचा विषय असा होतोय की 3 महिन्यानंतर हे काय करतात माहिती का? आता सध्या आंदोलन चालू आहे, सगळा विषय चालू आहे. 3 महिने या समितीचं सर त्याच्यामधले जे अधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, ते स्वतःच फ्रॉड येतात. त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करणार? तर मग आम्हाला सीसीटीव्ही पुरावे द्या तुमच्याकडे. यांनी नाही, काय विषय केला सर? नाही, मी तेच म्हणतोय, जे लोक पुरावे मागताय तुम्ही सीसीटीव्ही चेक. मग मीडियाचं काम काय राहिलं? इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचं काम काय राहिलं? बंद करून टाका ना. जर मुलांनाच पुरावे द्यायचे, मुलांना सगळं सिस्टम एक्सपोज करायचे, तर मग तुमचं काम काय? तुम्ही फक्त सरकारचं गुणगान करायचं. पण अभिजित दीक्षेला 200 पैकी 200 मार्क मिळाले तर तो गुन्हेगार कसा? आम्ही कुठं म्हणतो गुन्हेगार आहे? आम्ही म्हणतो चौकशी करा. जर पीएमसी मध्ये कॉपी झाली, त्यांना मार्क पुरवण्यात आले, त्यांना प्रश्न पुरवण्यात आले, त्यांना उत्तरं देण्यात आली, त्यांचे पेपर पैसे देऊन तपासण्यात आले, ह्या सगळ्या संदर्भात आपल्याकडे काय आहे का असा आमचा प्रश्न. सर, आमची रिक्वेस्ट आहे, चौकशी करा. तुम्हाला चौकशीवर एवढा त्रास काय? चौकशी करा. बस, त्रास काय? पुरावे भेटतील ना. तुम्ही चौकशी केल्यावरच पुरावे भेटतील ना. आता हे गावातली मुलं हे कुठून पुरावे आणतील? आता रिसेंटली 2 पेपर झाले. एक पीएमसी झाला आणि एक एमएमआरडीचा झाला. त्या 2 पेपरमध्ये फक्त 13 दिवसाचाच गॅप आहे. तर एका पोराला पीएमसी मध्ये 76 मार्क पडते 200 पैकी, तर त्यालाच नाही का एमएमआरडी मध्ये 192 मार्क पडतात. आणि हा सिलेबस सेम आहे. हा एक्झाम मध्ये 13 दिवसाचा पेपरमध्ये आम्ही पॅटर्न सांगू शकतो तुम्हाला, एक पॅटर्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.